नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घुले अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण मागील पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न उत्तरे आपण घेणार आहोत. आता येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये 100% प्रश्न विचारतील असेच आपण रिव्हिजन प्रश्न उत्तरे घेणार आहोत. 2023मध्ये विचारलेले प्रश्न. चला तर आपण आता प्रश्नाकडे वळू. प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र IPAD वरील पहिले मराठी वृत्तपत्र कोणते? महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, लोकमत, लोकसत्ता. तर आपले लोकमत हे योग्य उत्तर राहील. प्रश्न दुसरा, IIT दिल्लीच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली? विजय भाटकर, भालचंद्र माणगेकर, नरेंद्र जाधव, डॉक्टर सुरेख थोरात. तर आपले योग्य उत्तर हे डॉक्टर विजय भाटकर हे राहील. प्रश्न दुसरा, भारतीय प्राणीशास्त्रीय संरक्षण ZSI आणि भारतीय वनस्पतीशास्त्रीय संरक्षण SBIच्या प्रकाशनानुसार 2017 साली वनस्पती आणि प्राण्यांच्या किती प्रजाती शोधल्या गेल्या? 439, 639, 539, 739. तर आपले योग्य उत्तर हे 539 राहील. प्रश्नाकडे नीट लक्ष द्या. हे प्रश्न रिपीट पोलीस भरतीला होणारे प्रश्न आहेत, त्यामुळे आपण घेतलेले आहेत. त्या सर्वांनी लक्ष द्या. 100% येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न विचारतील याची खात्री आहे मला. प्रश्न क्रमांक चौथा, कोणी महाराष्ट्रात भाववाढी विरुद्ध लाटणे मोर्चा काढण्यात आला? तर आपले योग्य उत्तर हे श्रीमती मृणाल गोरे हे राहील. प्रश्न पाचवा, महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच किती हजार कोटीची दीर्घकालीन कर्जरोखे विक्रीला काढली आहेत? तर आपले योग्य उत्तर हे 4,000 हे राहील. प्रश्न क्रमांक 6, डॅडाच सावरपाडा एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. कविता राऊत, कृष्ण पुनियात, प्रिया श्रीगर, PTC उषा. तर आपले योग्य उत्तर कविता राऊत हे राहील. 2011 मध्ये अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला? अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला 2011 मध्ये? याचं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. कमेंट करून उत्तर द्या, जेणेकरून तुम्हाला माहीत असायला पाहिजे. तर चला मी उत्तर सांगतो. आपलं योग्य उत्तर हे झाहीर खान हे राहील. प्रश्न क्रमांक 8, 17वी सार्क शिखर परिषद कुठे भरली होती? 17वी सार्क शिखर. तर 17वी सार्क शिखर अडडू शहर, मालदीव येथे भरली होती. प्रश्न क्रमांक 9, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? N श्रीनिवासन, चिरायू अमन, संजय जगदाळे, शशांक मनोहर. तर आपले योग्य उत्तर N श्रीनिवासन राहील. प्रश्न क्रमांक 10, कोणत्या सालापर्यंत भारत मार्ग प्रकल्पाच्या अंतर्गत एकूण 35,000 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे केले जाणार आहे? तर आपले योग्य उत्तर हे सन 2022मध्ये हे राहील. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा. थँक्यू.